यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय. तर सकाळच्या वाजले 4:30. तर आता आम्ही ओंकारेश्वरच्या दर्शनाला चाललो आहे. तर आता आपली सगळेजण रेडी होतात, दोघे पण. तर आता इथून रिक्षा करायला लागेल. बघू आता रिक्षा भेटते का. सकाळीच फोन केला रिक्षाला, मी कालचा काय फोन उचलला नाही. आता बघूया कसं काय करायला लागतं. चालत जायला लागतो का रिक्षा भेटते तुम्हाला सांगतो. मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. फायनली आम्हाला रिक्षा भेटली आहे. बाबा शिफ्ट फुल गार आहेत. अरे वो इसमें है ना. चलो आता रिक्षा करून आता डायरेक्ट मंदिराच्या इथं जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. त्यापर्यंत मला ब्लॉग मध्ये पूर्ण आज फुल मजा येणार आहे. आज थंडी ना बाबा सांगू शकत नाही. थंडी होती ना, अंघोळ करताना जाम बेकार, फुल बेकार जंगल जंगल. तर आता इथून आम्हाला चालत जायचंय. जरी 500 मीटर चालत जायचं. इथून दाखवतो मस्त की ब्रिज आहे, ब्रिजवरून चालत जाणार होता. कसं काय जॉगिंग करत जायचं बोलतो. गर्दी नाही, गर्दी झाली ना. इथल्या लवकर जाऊ, इथल्या लवकर पोहोचू. आणि तो ब्रिज तिकडं सेमच आहे रे. यो मंदिराची जास्ती जवळ आहे. तिकडून आता तर गर्दी नसेल, काहीच जास्ती असले तर थोडीफार गर्दी असेल मला वाटत नाही. आणि एवढं सकाळीच असती कारण पब्लिक ते येत नसेल. बघू आता जाऊन मंदिराची इथे किती गर्दी आहे किती नाही. काय एवढी गर्दी दिसत नाही मंदिरात. चल इकडून, इकडूनच चल. गणपती बाप्पा मोरया. यो इथं पण चप्पल स्टँड होता. प्रसिद्ध मॉब जल्दी चढ़वाएंगे. मंदिर काय मस्त आहे. महादेव चला घरे पेटी में डाल दूंगा छोड़ा के. गाईच आता मस्त की आमचं दर्शन वगैरे झालं आहे. एक नंबर दर्शन भेटलं सकाळीच आम्हाला, खूप भारी वाटतोय. आणि आता चाललो आता परत. सकाळी उठून यायचं लवकर, कारण हा का आज एक तर संडे होता. त्यात खूप म्हणजे खूप गर्दी आहे. 2-3 दिवस झाले खूप गर्दी चालली आहे. तर आता झालं दर्शन मस्त की. आता चला बघूया पुढचा प्लॅन कसं काय तुम्हाला सांगतो. हा समोर डॅम आहे पूर्ण, आणि खाली नदी, नर्मदा नदी. नर्मदा नदी ना खाली. हे पाणी आता पूर्ण सुकलंय वाटतं. एवढं पाणी नाही वाटत पूर्ण. बघ हा समोर इकडे मंदिर. आता
मंगलेश्वर मंदिराचे इथे आले, दर्शन गेला. ओंकारेश्वरचं दर्शन मस्त की आरामसे झालंय. आता हा मंगलेश्वर मंदिर, ओंकारेश्वरचे पूर्ण पब्लिक इकडे आलेली मंगलेश्वरच्या. तर खूप गर्दी आहे. तर आता मंदिर ओपन झालंय, कधी बंद होता, जस्ट नाव ओपन झालं. आता बघूया जाऊन. मोर आता आम्ही मस्त दर्शन वगैरे झालंय आमचं. आता चाललंय रूमवर. गाईज आता आलो रूमवर. तर चला आता इथे रूमवर तर आता फ्रेश वगैरे हो, नंतर भाऊ पुढे जायचा. ही सावारे रोहन निघायचा का आपण भावा? आता भूक लागली, नाश्ता करायला जाऊया. रोहन जायचा का? चला ना मग, उठा ना. ओके तर काय, चला आता आम्ही निघतोय इथून. इथून जाणार आता इंदोरला. पहिले आता इथं नाश्ता करणार. नाश्ता करून बोलतात काहीतरी इथं फिरू, मग दुपारून जाणार इंदोरला. तर बघू कसं काय आजचं नियोजन. काय सांगतो याला? बघून घे रोहन, बघून घे पटकन. तसं काही आज जास्त थंडी आहे बाबा, ते बरोबर आहे तुझा. काय राहिलंय का रे चेकिंग मॅन? अशा आमच्या रोहननी रूम चेक केले आहे. तर आता आम्ही रूम ही सोडतोय आणि आता चाललो बघायला आता कुठे नाश्ता भेटतो का. चार्जर विजय घेतला भाऊ. चला निघायचं आता, झाला चलो. चला चला हो. हॉटेल ललित. रोहन ललित हॉटेलला चल. आला काय क्लायमेट दिसत बघ, हे बघ. कुली नंबर 2. चला आता तरी खाऊया. आता नाश्ता वगैरे केला मस्त की, आणि चाललंय आता मंदिराची इकडे जरा फिरायला. तिकडूनच जाणार डायरेक्ट इंदोर. आता इंदोरची बस आहे आम्हाला काहीतरी 12:30 वाजता. तर बघतो आता कसं काय. ही नर्मदा नदी आहे. तो तिकडे ब्रह्मघाट, तिकडे सकाळी गेलो तो ब्रह्मघाट होता ब्रो. आलो असंच फिरत, कारण की आमची बस तर लेट आहे. तर आता आलो फिरत असंच बघायला. फोटो वगैरे काढून घेऊ. तर बघू कसं काय. बोटिंग करायची होती खास करून, पण बोटच बंद आहेत. आता बघू चालू झाले तर. न्यू बोट. चलो फायनली बोटिंग चालू झाली आणि आता आम्ही पोचलोय बोट मध्ये. मी इकडून बसतो, मी तिकडून बसतो, मी इकडून बसतो. जॅकेट नको आम्हाला पाहताय. या परला बोट चेंज. रोहन इकडे बघ, रोहनला लाईफ जॅकेट दिलाय. रोहन पाण्यात बिण्यात बुडला तर तो वाच.
अरे बॅग आहे चालेची लाईफ जॅकेट आहे ना आम्ही घालून बुडू असं लाईफ जॅकेट तर बोट चालू झाले आमची चालू झाली आपली जय महाराष्ट्र से दोनों अलग अलग आती है। यहाँ पे संगम होता है फिर अलग हो जाती है। कावेरी पे पावर हाउस बना हुआ है, नर्मदा नदी पे डैम बना है। जल अर्पण कर लो, नर्मदा और कावेरी का संगम है, जल अर्पण कर लो। ये ज्वाइंट हुआ अर्पण कर लो, जल बनानी लेने को ये तोड़ ऐसा ही बोलता है। नीचे उतरना पड़ेगा। नहीं कावेरी आणि नर्मदा नदीचा संगम होते। हा पॉइंट मेन पॉइंट हा आहे भैया वो आगे तक लेके गए नहीं यहीं से घुमाया अरे हमने यहीं से आदि गुरु शंकराचार्य जी की मूर्ति है 108 फीट ऊंची। वो क्या ये कौन है इधर हाल है चलो पैसा खत्म हुआ नीचे उतरो 150 रुपया खत्म हो गया चलो आमचा राऊंड पूर्ण वाढून झालेला आहे आता बोटीतून उतरतोय आ गए उनके भाईने आमच्या बॅगा बिगा पॅक करून ठेवल्यात रस्सीने बांधून ठेवलेली जाता वेळेस आम्ही बॅगा इथे ठेवून गेलतो बॅग तर सोबत घेऊन फिरणे जगात आता तिथं काहीतरी घ्यायला लागेल मग आता जाऊ डायरेक्ट इंदोर बस आता कितीचे बघायला लागेल चला अशा तऱ्हेने आजूला इथे चिट्टा बनवून आलेले ऑटोवाले ऑटो 20 रुपये सांगून 100 रुपये घ्यायला लावतात बोला 20 रुपये तुम्हाला लेतो नंतर बोलता अरे 100 रुपये अभी चल भाई क्या है काय दुसरा मी असंच करतो 20 रुपये पण जाऊन द्या आता काय करू सरला फुल लुटतात खाओ खाओ आता बसला तर टाइम आहे बस 1 वाजता निघणार आहे तोपर्यंत काय तर भूक लागली नाही तर लाईट आता मॅगी खाऊन डायरेक्ट इंदोर हो सगळे बसले आपले मॅगी खायला हा तर काहीच आता आम्ही ओंकारेश्वर निघला आहे आता चाललो इंदोरला आता वाजलेत किती बघा अरे बंद झालं काय वाजलेत 1:50 तर आता बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता आम्ही इंदोरमध्ये उतरलो आहे तर आता चाललो आहे राजवाडा पॅलेसच्या इथे रिक्षा आता इंदोरच्या मार्केटमध्ये आलोय आम्ही इथूनच जायचं आम्हाला राजवाडा पॅलेसच्या इथे पहिले राजवाडा पॅलेस बघणार आहेत तिथं जाता तर पूर्ण मार्केट आहे फुल गाईच आता आम्ही आलो आहे राजवाड्याच्या इथे तर आता बाहेर आहेत तर आता आतमध्ये एंट्री करतो बघू कसं काय आतमध्ये दाखवतो तुम्हाला पूर्ण
राजवाड्याच्या आतमध्ये एंट्री केली तर तरी अजून लाइटिंग लावली नाही आम्हाला. तोच नाही शो बघायचं फक्त नाही का चालू झाले वाटतं लाइटिंग. बाई सगळी साऊंड सिस्टीम पण आहे ना इथे. अमृत पानी की इसी पूजा है. विष्णु भगवान के अमृत कलश से 4 बूंदें धरती पर भेजी. 3 तो प्रयाग, हरिद्वार और नासिक में गिरी और चौथी में हमारे अपने मालवा में उज्जैन की भूमि परम पावन धाम. डायरेक्ट टॉप तो बहुत अंधेरा है यहाँ पे तो. आमचा मेंबर जर वाचलाय त्याला चालू खूप पैसा घालाय तर प्रोजेक्टरनी तर माहिती सांगतात त्याच प्रकारची हा समोर आहे. समोर इथे साईडला पण आहे इकडे. तर इकडे बघू जाऊन हा एका एंट्री चालू. इथून तर रस्ता बंद आहे. चल रे जाऊ खाली आता परत. नो एंट्री वरती. सगळी होलकर फॅमिली होती. मस्त आहे की आपण राजवाडा बघितला. आता तुम्हाला लाल पॅलेस दाखवायला येतो. लाल पॅलेस ते याच्यापेक्षा डब्बलनी भारी आहे. दाखवतो तुम्हाला कसं काय. आता तिथे जाऊन आता इथून काय ते 2 किलोमीटर आहे. आता रिक्षा भेटली तर चांगलीच आहे. बघायला लागेल रिक्षा कुठे भेटते काय ते. चला आप इस पर अब दोनों बहुत जने इधर बैठो. एक जना मेरे कने आ जाओ. चल सड़क उधर सड़क. बैग इधर रखे भाई. हाथ में पकड़ा दो. आप बैठ जाओ पहले. अरे आदो बैग वाला. चलो लाल पॅलेस बघायला. लाल पॅलेस तर हे लालबाग पॅलेस ते इथं आलो आहे. पण आता असं बोलतात का रिक्षाला बोलतो का बंद आहे. आता बघू आतमध्ये जाऊन कसं काय बंद आहे का चालू आहे समजेल. जिथं आम्हाला इंदोरला आलतो लाल पॅलेस बघायला तोच बंद झाला. कारण की त्याचा टायमिंग आता 5 पर्यंत होता. आता बंद झाला. तर काय आता आम्ही चालू परत. आता इथून जाणार उज्जैनला. आता बघतोय त्याची जी बस आहे
तर आता निघालोय रिक्षात. आजू आहे कसं काय मजा नाही ना? एक तर झाला बघून, एकच झाला राजवाडा बघून. दुसरा जो मेन होता आम्ही त्याच्यासाठी आलतो लाल पॅलेस बघायला. आता काय बघूया आता पुढचा प्रवास कसं काय. काहीच आपला मोबाईल स्विच ऑफ झालता म्हणूनच काय दाखवता आलं नाही तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा. मग तिथून बस केली. बस करून मग आता आम्ही पोचलो उज्जैनला. आता उज्जैनला आता आपली ही रूम आहे. तर आजचा ना उद्याचा स्टे इथंच आहे. आमची परवा सकाळी ट्रेन आहे. तर बघूया आता, दाखवतो तुम्हाला. आता जाऊन आता जेवण वगैरे करू. मग कुठे फिरणार तर आता इच्छाच नाही कारण की खूप दमलो आहे. चला जेवायला चालला आहे तरी पण बघ किती पावडर टाकली तो वडा बघा. इकडे बघ ना, इकडे बघ ना. आता आता काय पलतोस हा काय रे? जेवायला चालले तो वडा पावडर वगैरे टाकली ती बघ. कसं काय व्हायचं काय माहित. पावडर कमी लावली झाले बोलत नाही खाली. जीवन करायला आलोय भूत जेवशील एवढ्या दिवसात नीट भेटलाय. तर छोल्यांची भाजी, रोटी, डाळ, राईस. चला आता मस्त की जेवण वगैरे करून घेतो. खूप दिवसातून रोहन बोलतो चांगला टेस्टी खाना भेटलाय. म्हणजे उज्जैनमध्ये आल्या बोलतो रोहन बोलतो आद्या काय बोलतो चांगला खाणं भेटलाय. चांगला भेटला काय. चला जेवण करून घ्या मग पटापट पटापट. आता मस्त आमचं जेवण वगैरे झाला. चलो रूमवर. अजून आमचं सकाळी उठलो पाट्यात 5 वाजता होतो सनसेट. काल तर काय झोपलो नाही. आज मस्त की खरं हीच रूम आहे का आपली. हा ना लाईट घालवले काय विषय. बरोबर आहे तुझा काय चुकत नाही भावा. तू दिसत नाही एवढा कसा पावडर कुठे येईल तुझी एवढी. आहे तू पण नको करतोस. आला दिसत नाही इथं काहीच. आता आली लाईट आली. लाईट आली लाईट आली लाईट आली. चालू हे देखो हमारी रूम. काहीच आता मस्त जेवण वगैरे झालं आमचा. आणि आजचा ब्लॉग इथे जाईन का काय. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपल्याला फिरायचे परत एकदा उज्जैन नगरी. चला बाय.